हाय हॅलो नमस्कार वेलकम टू द क्युरियस माइंड वेअर क्लॅरिटी मीट्स क्युरिओसिटी. मी संदेश सुर्वे. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो आपल्या सगळ्यांच्या फायनान्शियल हेल्थसाठी एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि तो म्हणजे सिबिल स्कोर. सो बेसिकली सिबिल प्रोव्हाइड्स अ सिबिल स्कोर. सो we will see what is CIBIL. CIBIL stands for Credit Information Bureau India Limited. It is actual credit rating agency who analyze your credit history, ongoing repayment and provides your credit score. CIBIL ही भारतातली पहिली credit information agency आहे. It was established in August 2000 with the partnership of TransUnion. TransUnion LLC ही US based credit information agency आहे. All banks in India and mostly all the NBFC are member of the CIBIL, and these financial institutions have shared periodically credit information of their borrower to CIBIL आणि त्यातूनच CIBIL ती अनालाइज करून क्रेडिट रिपोर्ट आणि स्कोर जनरेट करते. CIBIL प्रमाणे बाकी क्रेडिट इन्फॉर्मेशन एजन्सी देखील आहे लाईक क्रेफ, इक्विफॅक्स, बट कंझ्युमर क्रेडिट स्कोरसाठी नेहमी सिबिललाच प्राधान्य दिले जाते. बट बाकी कमर्शियल क्रेडिट स्कोरसाठी बाकी कंपनी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. सिबिल मीन्स काय हे आपण थोडक्यात जाणून घेतले. बट वाय सिबिल इस्टॅब्लिश्ड त्याला पण काही महत्त्वाची कारणे होती. त्यातील काही कारणे म्हणजे पहिलं म्हणजे ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस ड्युरिंग द इयर 1990 to 2000. या इयरमध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आर फेसिंग इश्यू ऑफ माउंटिंग NPAs, दॅट इज नॉन परफॉर्मिंग असेट. नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे बँकेने दिलेली कर्जादारी दिलेली रक्कम परत न मिळणे. सो त्यावेळेला अशी काही क्रेडिट इन्फॉर्मेशन सिस्टीम नव्हती. बँका एकमेकांना इन्फॉर्मेशन शेअर करत नव्हत्या. त्यामुळे समजा एखाद्या कंझ्युमरने एका बँकेकडनं लोन घेतलं आणि ते NPA झालं तरी तो दुसऱ्या बँकेत जाऊन तो अप्लाय करू शकत होता कारण काही इन्फॉर्मेशन शेअर होत नव्हती. सो इट रिझल्ट इन टू इन्क्रीजिंग नंबर ऑफ बॅड लोन्स आणि विच अफेक्ट क्रेडिट असेसमेंट अँड क्रेडिट क्वालिटी ऑफ द बँक्स. सेकंड, नो सेंट्रलायझेशन क्रेडिट इन्फॉर्मेशन सिस्टीम. त्यावेळेला अशी कोणती सेंट्रलाइज क्रेडिट इन्फॉर्मेशन सिस्टीम नव्हती. बँका मगाशी सांगितल्याप्रमाणे एक दुसऱ्यांना इन्फॉर्मेशन शेअर करत नव्हत्या. एफर्ट्स ऑफ गव्हर्नमेंट अँड RBI. सो हे असे चालू राहणे गव्हर्नमेंटला रिअलाइज झालं पर्टिक्युलर काळानंतर की ॲज अ ग्रोईंग इकॉनॉमी असे चालू राहणे इज अ डेंजर फॉर द इकॉनॉमी. सो बेसिकली त्यांनी एक कमिटी इस्टॅब्लिश केली विथ द हेल्प ऑफ RBI. दॅट कमिटी नोन ॲज सिद्दीकी कमिटी. सो या कमिटीच्या रिकमेंडेशन प्रमाणे एक क्रेडिट ब्युरो आपल्या देशात असावं आणि त्या ब्युरोकडे सगळे इन्फॉर्मेशन सगळ्या बँकांनी मेंबर होऊन त्यांनी इन्फॉर्मेशन शेअर करावी. आणि अशा प्रकारे सिबिलची इस्टॅब्लिशमेंट झाली. ट्रान्सयुनियन या अमेरिकन कंपनीच्या हे मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पार्टनरशिपद्वारे फायनली ऑगस्ट 2000 मध्ये सिबिल हे इस्टॅब्लिश झालं. नाऊ वी टर्न इन टू द सिबिल स्कोर. सिबिल स्कोअर्स हे यांचे रेंजेस असतात लाईक 300 to 900. 750 and above generally are considered good and ideal. सो या स्कोरला लोन्स वगैरे अप्रूव्हमेंट होणे या गोष्टी वगैरे लवकर होत्या. सो आता या रेंजेस पण मी तुम्हाला या गोष्टी सांगणार आहे. तर फर्स्ट रेंजेस आहे 750 and above. as I said earlier, this consider are the best score and ideal score for given loan by the banks. 650 to 750. This score is also good, but there are chances of improvement. हा स्कोर मोस्टली असे 2-3 दिवसांचे रिपेमेंटमध्ये डिलेज EMI मध्ये वगैरे या गोष्टींमुळे कदाचित हा स्कोर डाऊन होऊ शकतो. बिलो 650. दिस स्कोर्स माइट गेट डिफिकल्ट टू गेट अ लोन फ्रॉम द बँक. हे मोस्टली हा स्कोर जेवढं खाली येण्याचे कारणे म्हणजे मोस्टली क्रेडिट कार्ड सेटलमेंट, डिफॉल्ट होणे हीच कारणं असतात. या जनरली लोकांना इफ जनरल रिझन असेल तर त्या लोकांना पर्टिक्युलर प्रूफ द्यावे लागतात, प्रॉपर प्रूफ द्यावे लागतात बँकांना. त्यानंतर आणखीन एक स्कोर आहे तो म्हणजे -1. हा स्कोर जनरली ज्यांची क्रेडिट हिस्ट्री नाही, क्रेडिट रिपेमेंट नाही, ज्यांनी जनरली थोडक्यात कुठलंच लोन घेतलेलं नाही अशा लोकांसाठी हा स्कोर असतो. सो एक मिथ आहे की -1 हाही चांगला स्कोर असतो, बट दॅट इज नॉट द फॅक्ट. In fact, many banks are reluctant to give loans to the -1 score. Now, commercial CIBIL ranking. Commercial CIBIL score are presented in a commercial CIBIL rank, which ranges from 1 to 10, which also say as MSME 1, MSME 2, and so on.
So rank from 1 to 3 are generally considered ideal and a good rank to give a credit. Rank 4 to 7, moderate risk. Banks can give a loan but with the cautions. And the rank below 3, the banks are not considered the company which getting these ranks. where सिबिलचा कमर्शियल सिबिलचा एक ड्रॉबॅक आहे. तर जनरली हे रँकिंग असते ती ज्यांचं क्रेडिट एक्सपोजर मीन्स ज्यांचे बँक लोन्स हे बिटवीन ₹10 लाख टू ₹50 करोड्स आहे. 10 lakhs to 50 crores त्या लोकांनाच दिला जातो. यावरील ज्यांचा क्रेडिट एक्सपोजर असतो त्यांचं सिबिल रँक जनरेट होत नाही. त्यांचं असं एनए असं रँकच्या इथे एनए असं येतं. बट क्रेडिट इन्फॉर्मेशन बद्दलची प्रॉपर इन्फॉर्मेशन त्यांच्या रिपोर्टमध्ये अवेलेबल असते. सो त्यासाठीच कमर्शियल सिबिलमध्ये बाकी क्रेडिट एजन्सी लाईक क्रिफ, इक्विपॅक्स याही तेवढ्या महत्त्वाच्या आहे. मग असे सांगितल्याप्रमाणे त्यांचं हे इम्पॉर्टन्स हे या गोष्टींमुळे आहे. नाव वाय सिबिल स्कोर आर इम्पॉर्टंट. As I said earlier that all the banks and most of the NBFCs are the member of the CIBIL. सो त्यामुळे सिबिल ही अशी क्रेडिट सेंट्रलाइज इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे की ज्यात तुम्हाला डायरेक्टली इन्फॉर्मेशन सगळ्या बँकांच्या लोन्सबद्दल, इंडिव्हिज्युअलच्या कुठल्याही लोनबद्दल इन्फॉर्मेशन मिळते. So if you have a good CIBIL, so you will get various benefits from the financial institutions. One of them is prompt loan approval. So if you have a good CIBIL, then you can get a prompt loan approval. तसेच प्री अप्रूव्ड लोन ही अवेलेबल असतात ऑप्शन आहे अशा लोकांसाठी ज्यांचे सिबिल स्कोर हे चांगले आहेत. सेकंड, बेटर इंटरेस्ट रेट. ॲज यू नो टुडेज इंटरेस्ट रेट आर बेसिकली डिपेंड अपॉन युअर क्रेडिट स्कोर. सो तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर डेफिनेटली तुम्हाला लोअर रेट ऑफ इंटरेस्ट मिळणार अँड विच कंट्रीब्यूट टू सेविंग सबस्टॅन्शियल अमाउंट ओव्हर अ पिरियड ऑफ द टाइम. सो नाउ वी चेक हाऊ टू गेट युअर ओन सिबिल रिपोर्ट. So in today's world, there are various review gives you a free credit scores. But if you have curiosity to know your own CIBIL report, to look upon your own CIBIL report, then just log in into the CIBIL site. After the login, you can fill up the necessary information as guidance given on the site. So then you will definitely get your credit report. सो याबद्दलच्या आणि अँड इट इज गुड दॅट इफ यू हॅव पिरियडिकली चेक युअर सिबिल रिपोर्ट. कारण एक इन्सिडेंट आहे जो आय वॉन्ट टू शेअर विथ यू. मला तुम्हाला सांगायचं आहे ज्यात या सिबिल साईटवर जाऊन रिपोर्ट काढल्यामुळे कसा त्याचा बेनिफिट झाला. सो माझा एक फ्रेंड आहे, तो क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करत होता. बट मोस्ट ऑफ द ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी म्हणजे त्यांना बँक अप्रूव्ह करत नव्हत्या क्रेडिट कार्ड. सो फायनली एका बँकेकडे त्याला कळलं की त्याच्या सिबिलमध्ये एक डिफॉल्ट लोन आहे. आता ते कुठल्या बँकचं आहे ते बँकांना सांगता येत नाही बिकॉज सिबिल नेव्हर डिस्क्लोज बँक्स नेम टू इट्स मेंबर बँक. But it can disclose and give all credit information to the borrower, the person whose CIBIL is. So after discussing with me, he logged into the CIBIL आणि त्याने त्याचा सिबिल मिळवलं आणि त्याला कळले की ते पर्टिक्युलर एका बँकेचं लोन डिफॉल्टमध्ये गेलं आहे म्हणजे विथ नावासकट त्याला कळलं. ॲक्च्युली त्याने त्या बँकेबरोबर जस्ट एक अकाउंट ओपन केलेले बिफोर फ्यू इयर्स ॲगो अँड ते अकाउंट ऑपरेटिंग नव्हते. बट बाय मिस्टेकली दॅट बँक्स शोज इट ॲट्स अ डिफॉल्ट लोन टू द सिबिल. म्हणजे त्या प्रकारे ते इन्फॉर्मेशन शेअर करत होते. सो तो त्या बँकेकडे अप्रोच झाला आणि त्याने सांगितलं की माझे हे तीच इश्यू आहेत. सो त्यांनी त्यांची मिस्टेक एक्सेप्ट केली अँड देन ते प्रोसेस अकॉर्डिंग टू दॅट अँड त्यांनी मग सिबिलमधनं काही महिन्यानंतर म्हणजे 2 ते 3 महिन्याचा टाइम लागतो त्या टायमानंतर सिबिलमधनं ते लोन निघून गेलं. सो दॅट इज द बेनिफिट ऑफ पिरियडिकली चेकिंग युअर सिबिल. सपोज while periodically checking you find any error in your CIBIL, then don't panic. There is a proper dispute resolution mechanism on CIBIL side. Just go into the CIBIL and the dispute resolution mechanism. Then you have to fill the descriptions, whatever the issues. Then the CIBIL gives you the timeline, that is they required the time to investigate the matter to their lenders, and after that you will get the proper resolution. Now I will give you some tips for improving your CIBIL score. First,
pay EMIs and credit bills on time. That is the thumb rule. Obviously, that is a thumb rule for good payment history. So in EMIs, it is connected to the ECS mechanism. So there is no chance of getting or missing any EMIs if you are maintaining the proper balance in the account. आणि क्रेडिट कार्डला पण जनरली ECS किंवा SI गोष्टी असतात, पण समजा मोस्ट ऑफ द लोक मॅन्युअल पण करतात. अँड इफ मॅन्युअल देर इज चान्सेस ऑफ द मिसिंग इन द ड्यू डेट ऑफ द क्रेडिट कार्ड. सो just set a reminder for every month, reminder in the mobile before the due date of the credit card. And आता तर काही ऍप पण आहेत जे पूर्ण क्रेडिट कार्डची सिस्टम हँडल करतात. सो ऑल्सो इन्स्टॉल अँड यूज देम. सेकंड आहे, डोंट टेक टू मेनी क्रेडिट कार्ड्स. सध्या अनेक बँकास व्हेरियस ऑफर देऊन क्रेडिट कार्ड वाटत असतात. सो तुमची रिक्वायरमेंट असेल तर त्याप्रमाणे आणि ऑफर बघून पर्टिक्युलर 4-5 कार्ड म्हणून एक दोन कार्ड सिलेक्ट करा. हॅव्हिंग टू मेनी क्रेडिट कार्ड्स इट्स बिकम द कन्फ्युजन आणि ते मॅनेज करणं पण डिफिकल्ट होतं. पेमेंट इश्यू होऊ शकतात. So generally having 2-3 credit cards okay, but don't take more than that. Third, inquiries. It is one of the important factor which affect your credit scores. In short period, having too many inquiries shows that you are applying for various financial institutions, and it might be a chances that you are unable to get loan from the banks. आजकाल आपल्याला डेली एन नंबर ऑफ कॉल येतात. इवन सोशल मीडियावर डिजिटल मार्केटिंग मधनं पण अँड व्हेरियस लोनचे ऑफर येतात. अँड दीज पीपल्स असे हे करतात, तुमच्याकडनं एक क्रेडिट रिपोर्ट घेण्यासाठी परमिशन देतात. ऍक्च्युली याच्यात एक सांगण्याचं म्हणजे जर का क्रेडिट रिपोर्ट दुसऱ्या कंपनीला किंवा बँकेला काढायचं असेल तर फर्स्ट तुझी परमिशन लागते. सो या कंपन्या तुमची परमिशनचा फसव्या रीतीने घेतात तुमच्याकडनं. आणि every inquiry deduct your CIBIL score. So try to avoid these types of ads. And the last, actually it is suggestion that periodically try to check your CIBIL from the CIBIL site. So guys, आजच्या मी ब्लॉग मध्ये CIBIL रिलेटेड बऱ्याच गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या गोष्टींचा तुम्हाला नक्कीच फायदा येईल. यापुढे मी अशाच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटवर व्लॉग करणार आहे. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू क्युरियस माइंड.